हरिओम. आज 3 मे शुक्रवार 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. ऐकूया. मला अजून अमुक करायचं आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचं राहिलं नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय काही कर्तव्य उरलं नाही, असा निश्चय केला तर मनाला समाधान झालंच पाहिजे. नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकलं, हे म्हणणं बरोबर नाही. शरीर थकेल कारण लहानपणी वाढणं आणि वृद्धपणी थकत जाणं हा शरीराचा निसर्गक्रमच आहे ना. परंतु मन थकलाय हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्याला दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितलं आहे की नाही. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यू समयची, परंतु त्या समयी माझं स्मरण ठेवावं असं भगवंतांनी सांगितलं असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकलं आणि स्मरण करू शकत नाही असं होणं शक्य नाही. पूर्वी 6-6 तास बसून जप केलेला असेल तितकं आता होत नसेल, तितकं बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे, पण स्मरण राहू शकत नाही असं नाही होणार. मन थकलं ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरं कारण आहे. तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणं जरूर आहे. पैसा अडका, प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो, हे मी खात्रीनं सांगेन. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बांधणार नाहीत. धर्माचरण, भगवत भक्ती, नामस्मरण, सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय आहेत. किंवा एकाच शब्दात असं म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचं लक्षण हे की आपल्यासारखे सर्व जग सुखी असावे ही भावना असणं. ही भावना वाढवण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणार आहे आणि तो केव्हा डोकं वर काढेल आणि घात करेल याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचं मरण आहे, म्हणून आपण भगवंताचं स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही अशी दृढ भावना करावी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.